हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया विसरू नको तू मला या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. तर कसं आहे ना मंडळी, विसरू नको तू मला या मालिकेचा आजच्या एपिसोडमध्ये कथानक आणखी पुढे सरकलेलं आहे आणि वैदेही आणि सूर्याची जोडी प्रेक्षकांचे मन जिंकून घेते. तुमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून आजच्या एपिसोडमधील महत्त्वाचे 3 मोठे ट्विस्ट एकदम सविस्तर आणि एकदम सोप्या भाषेत खाली सांगते मी तुम्हाला. ते बघा. आता आजच्या एपिसोडमधील महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत त्याची डिटेल स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे. सूर्या आणि वैदेहीची जंगल सफारी आणि भीती. तर कसं होतं ना मंडळी, आजच्या भागात जंगलातला तो सीन खूपच मनोरंजक ठरला. वैदेही जंगलात वाट चुकते आणि प्रचंड घाबरते. नेमका तिथे सूर्या तिच्या मदतीला तिची खोड काढायला येतो. पण तिथे काहीतरी चुकीची भलतीच गोष्ट घडल्यामुळे वैदेहीलाही वाटतं की की तिथे भूत किंवा चोर आहे. दोघांमध्ये झालेला ती पळापळ आणि गोंधळ आजच्या एपिसोडचा मुख्य हायलाईट होतो. आता नागझोक आणि गोड केमिस्ट्री. त्या भीतीदायक वातावरणातून बाहेर पडल्यावर दोघांमध्ये नेहमीप्रमाणे गोड भांडण जसं की नोकझोक पाहायला मिळाले. तर सूर्याचा तो कोकणी अंदाज आणि वैदेहीचा साधेपणा यामुळे हा सीन खूपच फ्रेश वाटला. सूर्याने पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत वैदेहीला धीर दिला. आता कौटुंबिक ड्रामा आणि वत्सलाचा डाव. तर दुसरीकडे घरात वत्सलाचा राग अजूनही शांत झालेला नाही आहे. वत्सलाने घेतलेल्या त्या शपथेचा सावट आता कुटुंबावर दिसायला लागला आहे. नलिनीच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी वत्सला बॅकग्राऊंडला काहीतरी नवीन खेळण्याच्या तयारीत आहे. त्याचे संकेत आजच्या भागात आपल्याला बघायला मिळाले. आणि आजच्या एपिसोडचा रिव्ह्यू असं सांगतो की अभिनयामध्ये शाल्व किंजवडेकर म्हणजे सूर्या आजच्या भागात खूपच नॅचरल वाटला. त्याची केमिस्ट्री, टायमिंग आणि कोकणी भाषेचा लहेजा फारच भारी आहे. तन्वी मुंडलेने म्हणजे वैदेहीने घाबरलेली आणि गोंधळलेली मुलगी अगदी चोख साकारली आहे. तसंच जंगलातील सीन्सचं शूटिंग खूपच छान झालं आहे. कोकणातला तो नैसर्गिक आणि पार्श्वसंगीत यामुळे एपिसोड रटाळ वाटत नाही, उलट खिळवून ठेवतो. थोडक्यात सांगायचं झालं तर आजचा एपिसोड मनोरंजक होता. एकीकडे सूर्या वैदेहीची वाढती जवळीक आणि दुसरीकडे घरगुती वाद. या दोन्ही गोष्टींमुळे उद्या काय होणार याची उत्सुकता वाढली आहे. तर मग मंडळी, तुम्हाला काय वाटतं? वत्सलाचा हा राग सूर्या आणि वैदेहीच्या नात्यात काही अडचणी आणेल का? प्लीज मला कमेंट्समध्ये कळवा. आणि ही सिरियल आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.